नमस्कार माझ्या व्यवसाय बांधवांनो. सर्वात पहिले जेव्हा ही सेंटर रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरू होते, तर पहिला प्रश्न प्रत्येक न्यू सेंटर अप्लाय करणाऱ्या सेंटर ओनरला पडतो, की "सर खर्च किती लागेल? पैसा किती लागेल आम्हाला हे रजिस्ट्रेशन प्रोसेस करून सेंटर मिळवण्यासाठी?" तर आजची ही व्हिडिओ तुम्हाला याचबद्दल माहिती देणारी आहे, की त्याच्यात तुम्हाला सर्वसाधारण खर्च किती लागेल हे माहिती करून घेण्यासाठी. ओके. तर सर्वप्रथम एम-के-सी-एलच्या रजिस्ट्रेशन प्रोसेसमध्ये जे पैसे एम-के-सी-एलला द्यायचे आहे, त्याच्यामध्ये काय-काय खर्च लागणार आहे ते मी एक-एक करून सांगतो. सर्वप्रथम तुम्ही जेव्हा पहिल्यांदा रजिस्ट्रेशन कराल, तर तुम्हाला ₹10,000 इतका खर्च तुम्हाला एम-के-सी-एलला देणं आहे ॲज अ रजिस्ट्रेशन फी म्हणून. ॲज अ रजिस्ट्रेशन फी म्हणून तुम्हाला देणं आहे. यदाकदाचित देवाकृपेने असं होऊ नये, पण समजा झालं, की तुमचं सेंटर रिजेक्ट झालं काहीही कारणास्तव, त्यातले ₹9,500 तुम्हाला परत रिफंड होऊन जाणार आहेत. म्हणून तुमचा जो काही खर्च आहे नॉन रिफंडेबल जे प्रोसेसिंग फीमधला खर्च आहे, तो ₹500 फक्त तुमचा वाया जाणार आहे. पण आपण ₹500 किंवा ₹10,000 वाया घालवण्यासाठी करतच नाही, आपण सेंटर मिळवण्यासाठी करतोय. तर असं गृहीत धरा, की पहिला खर्च जो आहे, तो तुमचा हा 10,000चा असणार आहे. त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही ऑनसेट एक्झाम जी की ह्या प्रोसेसमधली सर्वात महत्त्वाची गोष्ट असणार आहे. ऑनसेट एक्झामसाठी तुम्हाला लर्नर फॅसिलिटेटर, कोऑर्डिनेटर या दोघांसाठीची तुम्हाला एक्झाम द्यायची आहे. तर पर कॅन्डिडेट त्याची एक्झाम फी आहे ₹250 बरोबर? असं गृहीत धरा, की तुम्ही 4 फॅकल्टीज टाकले आणि 1 कोऑर्डिनेटर टाकला. असे 5 जणांसाठी तुम्हाला जर फी म्हटली, तर ते ₹1,250 फी होईल. समजा तुम्ही 4 3 फॅकल्टीज आणि 1 कोऑर्डिनेटर टाकलं तर ₹250 प्रमाणे 4 जणांचे ₹1000 होतील. आणि जर तुम्ही म्हटले, की नाही सर मी स्वतःच परीक्षा देणार आहे आणि मी स्वतःच कोऑर्डिनेटर आणि फॅसिलिटेटर राहणार आहे, तर 250, 500 तर मिनिमम ₹500 त्याची फीज असणार आहे आणि मॅक्सिमम ₹1250 असणार आहे. तुम्ही किती लोकं बसवतात आणि मी तुम्हाला प्रत्येक वेळेस रिक्वेस्ट करतोय, की तुम्ही जास्तीत जास्त लोकं बसवा. कदाचित तुम्ही कोऑर्डिनेटर म्हणून जास्त मार्क कमवाल, तो फॅकल्टी म्हणून तुमचा कोणी दुसरा व्यक्ती असेल फॅसिलिटेटर म्हणून, तो मिळवू शकतो. तर असं कॉम्बिनेशन मिळून जास्तीत जास्त मार्क धरले जातात. यासाठी तुम्ही प्रयत्न करा, की तुमच्याकडे असणारे जेवढे फॅकल्टीज आहेत, ते तुम्ही इथे भरले पाहिजे. तर ते ₹500 पासून तर ₹1250 चा तो खर्च आहे. म्हणजे हे झाले ₹11,000 धरूया गृहीत धरा. त्याच्यानंतर जर तुमचं रूरल एरियात जर तुमचं सेंटर असेल, रूरल एरियात जर असेल, तर रूरल एरियासाठी तुमचं जे काही परफॉर्मन्स गॅरंटी अमाउंट जी आहे, ती ₹25,000 ची असणार आहे. आणि हे जर अर्बन आणि सेमी अर्बन एरियामध्ये असेल, तर ती फीज जी आहे, ती ₹50,000 असणार आहे. ही नॉन रिफंडेबल फीज आहे. 25,000 आणि 50,000 नॉन रिफंडेबल जरी तरी त्यांनी एक कंडिशन दिलेली आहे, की पहिल्या वर्षी जर तुम्ही मिनिमम हे केलं मिनिमम ॲडमिशन जे त्यांचा एम-के-सी-एलचा क्रायटेरिया आहे, तेवढा जर गाठला, तर तो पुढच्या वर्षी तुम्ही जर सेंटर बंद केलं, तर तुम्हाला परत भेटतील. ओके. तर ती एक महत्त्वाची गोष्ट आहे. इथे तुम्ही ते कंडिशन्स वाचू शकता. सक्सेसफुल रजिस्ट्रेशन न्यू सेंटर थ्रू एम-एस-सी-आय-टी सेंटर रजिस्ट्रेशन प्रोसेस 2026 विल नॉट बी एबल टू यूज द परफॉर्मन्स गॅरंटी अमाउंट. आता ही खूप शिथिलता एम-के-सी-एलने याच्यातून दिलेली आहे. मागच्या वेळेसच्या रजिस्ट्रेशन प्रोसेसपर्यंत काय होतं, तुम्हाला 1,70,000 1,75,000 काहीतरी फी भरावी लागायची आणि त्या फीजमधनं तुम्हाला तुमच्या वर्षभराचे जे स्टुडंट्स आहेत, त्या स्टुडंटची फीस त्याच्यातून कट केली जायची. म्हणजे तुम्हाला स्टुडंटची फीस भरायची गरज नव्हती. तर त्या फीज तुम्ही जे डिपॉझिट आधी भरताय, त्याच्यातूनच ती डिडक्ट व्हायची. पण आज 1,00,000 पावणे 2 लाखापर्यंतचा जो खर्च होता, जो सेंटर ओनरला सेंटर मिळण्याआधी करावा लागत होता, तो आता कमी करून 25 आणि 50,000 वर आलेला आहे. पण हा कुठल्याही प्रकारे ही अमाउंट तुम्हाला स्टुडंट फीजसाठी वापरता येणार नाहीये, हे त्यांनी स्पष्ट सांगितलंय. ओके. आणि 2026 साठी जर तुम्ही नॉट एलिजिबल असाल, तर परफॉर्मन्स गॅरंटी अमाउंट जी आहे, ती फॉरबिडन होऊन जाईल. म्हणजे ती कॅन्सल होऊन जाईल. ती तुम्हाला परतही भेटणार नाहीये. जर तुम्ही 2027च्या सेंटर रिन्युअल प्रोसेसमध्ये एलिजिबल नसाल तर. एलिजिबल न असण्याचे अनेक कारणं असू शकतात. मेन कारण आहे, की तुम्ही जर ॲडमिशन जेवढे मिनिमम ॲडमिशन आहे तेवढे जर नाही करू शकले, तरचा विषय. तर मी तुम्हाला रिक्वेस्ट करेल, की हा जो पॅराग्राफ आहे हा व्यवस्थित वाचा. हा 25 आणि ₹50,000 जे तुम्ही देणार आहे त्याबद्दलची माहिती आहे. थोडक्यात मी तुम्हाला सांगितलं, की 2027 साठी तुम्ही एलिजिबल आहात आणि तरीही तुम्ही जर अप्लाय केलं नाही, तर तुम्हाला ही फी परत भेटणार आहे. त्यानंतर एम-के-सी-एल एम-एफ-ओ. एम-एफ-ओ म्हणजे एम-के-सी-एल फीज ओन्ली म्हणजे एम-के-सी-एलला जे पैसे भरायचे इज द अमाउंट दॅट ए-एल-सी नीड्स टू पे एम-के-सी-एल व्हाईल
कन्फर्मिंग एनी ॲडमिशन फॉर एम-के-सी-एल कोर्स. ए-एल-सी हॅज टू पे ओन्ली द एम-एफ-ओ अमाउंट ऑफ द टू एम-के-सी-एल अँड कीप द रेस्ट अमाउंट. आता जेव्हाही एम-के-सी-एलचा ठीक आहे, आजचा हा आपला टॉपिक नाही आहे, की तुम्ही कोर्सवर किती फीज घेतात आणि त्याच्यापैकी एम-के-सी-एलला किती देतात किंवा किती द्यायची आणि तुमच्याकडे किती राहतं, हा पुढचा विषय आहे. तर तो तो त्याच्यावर आज काय आपण बोलणार नाही. आज आपण फक्त एम-एस-सी-आय-टीचा एक्झामचा खर्च प्रोसेसचा खर्च किती असणार आहे. आता हा जो मी खर्च सांगितला, जो मी ₹1000 सांगितला स्टुडंट रजिस्ट्रेशनसाठीचा, 10,000 सांगितलं सेंटर रजिस्ट्रेशनसाठीचा आणि परफॉर्मन्स गॅरंटी अमाउंट ही 25 किंवा 50,000. तर ह्या दोघांमध्ये एक ₹11,000 प्लस हे म्हणजे ₹61,000 किंवा 25,000 चा जर विचार केला तर ₹36,000 असं एकंदरीत तुम्हाला एम-के-सी-एलला भरायचे आहेत. ओके. तर या सर्वांसाठीची ही प्रोसेसमध्ये एवढा तुम्हाला खर्च लागणार आहे. अदर दॅन युअर सेंटर आणि सेंटर सेटअपसाठीचा. ओके. तर आजच्या या व्हिडिओसाठी इथेच थांबूया. तुम्हाला काय खर्च लागणार आहे एम-के-सी-एल रजिस्ट्रेशनसाठी ते आपण या व्हिडिओमध्ये माहीत करून घेतलं. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिक सकट. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.